भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। एलपीजी इंधनाचा साठा घेऊन 2 भारतीय जहाजांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे। आज शिवालिक जहाज कतार मार्गे सकाळी 9:30 वाजता गुजरातच्या मुंद्रा बंदरावर दाखल होणार आहे। ट्रॅकिंग डेटानुसार हे जहाज सध्या 24.6 किलोमीटर ताशी वेगानं 74 अंशांच्या दिशेनं प्रवास करत आहे। आतापर्यंत त्यांनी 3132 पैकी 2839 नॉटिकल मैल प्रवास पूर्ण केलाय। तर शिवालिक या जहाजापाठोपाठ नंदादेवी जहाजानं देखील सामुद्रधुनी ओलांडली आहे। नंदादेवी जहाज हे आता 17 मार्चला म्हणजेच उद्या पहाटे 4 वाजता गुजरातमधील कांडला बंदरावर दाखल होईल आणि त्यामुळे देशातील गॅस टंचाईची चिंता आता काहीशी दूर होणार आहे। यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत